नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे आणि आपण पाहत आहात लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. मित्र हो, जवळपास गेली 3 आठवडे महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रश्नाच्या अनुषंगानं अतिशय चांगली उच्च दर्जाची अशा पद्धतीने चर्चा झालेली आहे. महाराष्ट्रातल्या अनेक विषयावरती विरोधकांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि सत्ताधाऱ्यांनी त्याची उत्तरही दिलेली आहेत. अनेक प्रश्नामध्ये खुद्द देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि जे विरोधी प्रश्न उपस्थित करणारे जे प्रतिनिधी आहेत, सदस्य होते, त्यांनीही आपल्या परीने उत्तर दिलेली आहेत. त्यांच्या शंकांचं निरसन केलेलं आहे. मी हे सगळं बोलतोय याचं कारण पुन्हा एकदा आरक्षणाचं उपवर्गीकरणाचं आहे. आपण बघतोय की मी सातत्यानं एक गोष्ट सांगतोय की मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, या मागणीपासून आरक्षण उपवर्गीकरणाची सुरुवात झाली आणि त्यानंतर मग 59 जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण करा, इथपर्यंत हा प्रवास झालेला आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल आला, आमचा बौद्ध समाज किंवा महार समाज याच्याबद्दल काही बोललेलं नाही. न्यायमूर्ती अनंत बदर समितीची स्थापना झाली, समाज काय बोलला नाही. सन्माननीय बकोरिया समितीची स्थापना झाली, ज्या समितीमध्ये मी स्वतः होतो, आरक्षण उपवर्गीकरण अभ्यास समिती. या समितीनेही 6 राज्यांचा अभ्यास दौरा केला. बौद्ध समाजाची किंवा महार समाजाची तक्रार नाही, पण अनंत बदर समितीनं आपला अहवाल दिला, त्यानंतर या समाजामध्ये थोडीशी हलचल निर्माण झाली आणि विरोधाचा सूर आला आणि हा सूर होता होता बेसूर झाला आणि मग आमने सामने अशा पद्धतीचा एक लढा एकमेकांच्या जातींच्याच विरुद्ध उभा आहे की काय, असं त्याचं स्वरूप आलं. या अनुषंगानं मला काही बोलायचं आहे की यावेळेला विधानसभेत राजकुमार बडोले आणि एकूणच महार समाजातल्या आमदारांनी जाणीवपूर्वक सर्व मागासवर्गीय आमदारांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला. 27 आमदारांची एक सही असलेलं निवेदन घेऊन ते मुख्यमंत्र्यांना भेटले, सभापती नार्वेकरांना भेटले, एकनाथ शिंदे साहेबांना भेटले आणि त्यांनी आरक्षण उपवर्गीकरण करू नये अशा आशयाचं पत्र या तिघांनाही दिलं. अर्थात 27 जणांच्या सह्या असणारं ते पत्र 8-9 जणांनी ते दिलं. हे 27 जण आहेत, त्यातला एक बोगस असला पाहिजे. माळशिरसचा जो आमदार आहे तो उत्तम जानकर धनगर समाजाचा आहे, त्यानं बोगस सर्टिफिकेट घेतलंय खाटीक म्हणून. मग या 27 जणांचे हे सगळे सही घेतली, त्यात ह्या बोगसची कशी काय सही घेतली? म्हणजे आमच्या महार बांधवांना बोगस आमदार चालतोय, पण मातंगाचे आमदार नकोत आणि मातंगाची भूमिका नको आहे, ही गोष्ट या निमित्तानं पुढे आलेली आहे. असो, त्याच्याबद्दल पुन्हा आपण आणखी सविस्तर बोलू. पण या 27 आमदार एका बाजूला आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध करतायत आणि त्याच वेळेला मातंग समाजाचे इन 3 आमदार, पण ह्या तिघांनी सुद्धा खिंड लढवलेली आहे विधान भवनातली. कोण आहेत ती 3 जण? तर त्यामधले आमचे बंधू सुनील ज्ञानदेव कांबळे. सुनील कांबळे हे कॅन्टोन्मेंट पुणे इथून निवडून आलेले आमदार आहेत. विद्यार्थी दशेपासूनच त्यांचा RSS आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संबंध. 1992ला ते पहिल्यांदा महानगरपालिकेत नगरसेवक झाले. 1992 पासून ते सातत्यानं नगरसेवकच आहेत, आमदार होईपर्यंत नगरसेवक. 2019ला स्थायी समितीचे सभापती झाले 92 पासून. त्यानंतर 2019ला जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये ते कॅन्टोन्मेंटमधून पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाच्या तिकीटवरती आमदार झाले. 2021ला पश्चिम बंगालमधल्या निवडणुकीमध्ये काही मतदारसंघामधल्या प्रचाराची यंत्रणा सांभाळण्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षानं सुनील भाऊंच्यावरती सोपवली होती. 2024ला पुन्हा ते त्याच मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार झालेले आहेत.
म्हणजे 2 वेळा आमदार झालेले सुनील कांबळे हे माजी आमदार आणि माजी सामाजिक न्याय खात्याचे मंत्री दिलीप कांबळे यांचे सख्खे लहान भाऊ आहेत. म्हणजे वारसा 2 प्रकारचा यांना मिळालेला आहे. एक बंधुत्वाचा वारसा आहे, कुटुंबातला वारसा आहे आणि शिवाय आर-एस-एसचाही वारसा किंवा बी-जे-पीचा हा वारसाही त्यांना मिळालेला आहे. खरं तर मितभाषी स्वभावाचे सुनील कांबळे जास्त बोलत नाहीत. पण याचा अर्थ ते कमी बोलतात असं समजायचं कारण नाही. आवश्यक तिथं, आवश्यक तेवढं ते बोलतात आणि ते जेवढं बोलतात त्याचा रिझल्ट मात्र 100% असतो. वरवर आपल्याला दिसेल की सुनील कांबळे फारसं काही काम करतात की नाहीत, कुणाला माहीत आहे, मला माहीत नाही. पण अलीकडच्या काळामध्ये त्यांनी अत्यंत महत्त्वाची अशी 2 कामं केलेली आहेत, जी मला माहिती आहेत. एक म्हणजे मराठवाड्यामध्ये त्यांनी सूतगिरणीची स्थापना केलेली आहे. सूतगिरण्या काही मांगांनी यापूर्वी स्थापन केलेल्या आहेत. जे आमदार होते त्यांनी स्थापन केलेल्या आहेत. यांनीही सूतगिरण स्थापन केलेली आहे. पण त्याच्याही पुढं जाऊन सुनील भाऊंनी मेडिकल कॉलेज उभा करण्याचं सुरुवात केलेली आहे. म्हणजे मातंग समाजाच्या एखाद्या व्यक्तीकडून वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचं काम पहिल्यांदाच सुनील कांबळे यांच्याकडून होत आहे. तर असे हे सुनील भाऊ कांबळे कॅन्टोन्मेंट पुणेमधून विधानसभेमध्ये निवडून आलेले आहेत. आमचे दुसरे जे इनमीन 3 आहेत त्यातले दुसरे आमदार आहेत जितेश अंतापूरकर. जितेश अंतापूरकर हे चांदोबा जयंत अंतापूरकर तथा रावसाहेब अंतापूरकर यांचे सुपुत्र आहेत. रावसाहेब अंतापूरकर हे आमचे मित्र. मातंग समाजामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीनं नोकरीला असताना काम करत होते. ज्या ठिकाणी नोकरी करत होते त्या नोकरीमध्ये त्यांनी बऱ्यापैकी अर्थप्राप्ती केली आणि त्या अर्थप्राप्तीनंतर सामाजिक कामाच्या बळावरती त्यांनी नांदेड जिल्ह्यामध्ये देगलूर बिलोली या मतदारसंघातून आपलं नशीब राजकारणामध्ये आजमावण्याचा प्रयत्न केला आणि 2009ला ते काँग्रेसच्या तिकिटावरती आमदार झाले. त्यानंतर ते पराभूत झाले 14ला. परंतु 2019ला पुन्हा ते दुसऱ्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. परंतु त्यांचं अकाली निधन झाल्यामुळं 2021 साली त्यांचेच सुपुत्र म्हणजे रावसाहेब अंतापूरकरांचे सुपुत्र सन्माननीय जितेश अंतापूरकर यांना तिथं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आणि ते तिथून निवडून आले. 2019ला काँग्रेसच्या तिकिटावरती आमदार झाले आणि 2024ला पुन्हा भाजपच्या तिकिटीवरती ते दुसऱ्यांदा आमदार झालेले आहेत. सुरुवात आहे त्यांची. तरुण आहेत त्यामुळं त्यांच्याकडून असं ठळक काही फार मोठं काम झालेलं माझ्यापर्यंत तरी नाही. परंतु त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा आहे आणि ते इथून पुढच्या काळात करतील असा मला विश्वास आहे. तिसरं आमचे आमदार आहेत ते अमित गणपत गोरखे. विधान परिषदेवरती ज्यांची निवड झाली असे मातंग समाजातले हे दुसरे आमदार. यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातून मातंग समाजाची एक व्यक्ती विधान परिषदेवरती निवडून गेलेली होती किंवा त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. अमित गोरखे हे 12 जुलै 2024ला विधान परिषदेवर गेले आणि विधान परिषदेवर गेल्यापासून मातंग समाजाचं अस्तित्व बुलंद करण्याचा ते सातत्यानं प्रयत्न करीत आहेत. MA सोशॉलॉजी आणि MBA पर्यंत शिक्षण त्यांचं झालेलं आहे. जयंत अंतापूरकर, जितेश अंतापूरकर सुद्धा MBA शिक्षण झालेलं आहे अंतापूरकरचं. अमित गोरखे हे नगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यातल्या लोणी व्यंकनाथ या गावचे आहेत. त्यांचे वडील गणपत गोरखे हे नोकरीच्या निमित्तानं पुण्यात आले. पुण्यामध्ये आले आणि कसाबसा आपला संसार ते करू लागले. परंतु काही कारणानंतर गणपत भिसे म्हणजे अमित गोरखेंचे वडील घर सोडून ते निघून गेले. अशा परिस्थितीमध्ये अमित गोरखेंची आई अनुराधा मॅडम यांनी शिक्षिकेची नोकरी पत्करली आणि आपलं कुटुंब चालवण्याचा प्रयत्न केला. त्या काळामध्ये लहान वयात अमित गोरखे यांनी आपल्या कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न केला. एसटी स्टँडवर काकडी, गोळ्या, बिस्किटं, शेंगदाणे ते विकायचे. पेपरही टाकण्याचं काम ते करत होते. आणि हो, दिलीप कांबळे सुद्धा स्टँडवरती गजरा विकायचं काम करत होते. म्हणजे स्टँडचा आणि मातंग समाजाचा तसा जवळचा संबंध आहे असं मला वाटायला लागलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हे काम करत आपल्या आईशी
सहकार्यानं कुटुंबाला मदत करत होते. त्यांची आई शिक्षिका असतानाही नगरसेविका म्हणून पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व करत आलेले आहेत बरीच वर्ष. 2003ला एक 2 भाड्यानं खोल्या घेतल्या, गाळे घेतले आणि तिथं अमित गोरखेंनी संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू केलं. पुढे ह्या 2003च्या संगणक प्रशिक्षण केंद्रातूनच त्यांनी नॉव्हेल इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड रिसर्च नावाची संस्था स्थापन केली आणि आज अगदी मेन रोडवरती प्रशस्त अशा पद्धतीची इमारत आणि तिथं इंग्लिश मिडियम स्कूल आणि वेगवेगळ्या कॉलेजेसचे शाखा तिथं ते काम करत आहेत. आईचा वारसा हाच भारतीय जनता पक्षाशी जोडणारा वारसा अमित गोरखेंशी ठरला. एक निष्ठावंत कुटुंब, RSSचं आणि BJPचं, त्याचाच परिणाम म्हणून अमित गोरखेंना पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस साहेबांनी अण्णाभाऊ साठे महामंडळाचं अध्यक्षपद दिलं. पण ते फार कमी काळासाठी त्यांच्याकडे ती जबाबदारी आली होती. परंतु त्यानंतर त्यांना आमदार करून त्यांच्यावरती योग्य अशी संधी दिलेली आहे, जबाबदारी दिलेली आहे आणि पक्षानं मोठा विश्वासही टाकलेला आहे. मित्रांनो, मातंग समाजाचे हे 3 आमदार, 2 विधानसभेमध्ये आणि 1 विधान परिषदेमध्ये. पण महार समाजानं मात्र 27 आमदार गोळा केले आरक्षणाला विरोध करण्यासाठी. 27 विरुद्ध 3. आणि मी एवढंच सांगेन की 27 विरुद्ध 3 असून सुद्धा विजय तिघांच्या बाजूने झुकतोय की काय, अशी परिस्थिती आहे. सुनील कांबळे हे सातत्यानं आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या प्रश्नावरती विधानभवनात आवाज उठवत आहेत. मी स्वतः नागपूरच्या अधिवेशनामध्ये आतमध्ये ते विधानभवनात बोलतायत आरक्षणाच्या मुद्द्यावरती. अगदी नामदेव सासाने साहेबांची मला आठवण येईल, त्यांनीही सातत्याने या गोष्टी मांडलेल्या आहेत. म्हणजे हे बोलणारी माणसं आहेत. पण आता सध्या मातंग समाजाचे 3च आमदार आहेत, 2 विधानसभा आणि 1 विधान परिषद. अक्षरशः हे 3 आमदार आणि 30 तारखेला मोर्चा निघतोय. बाबासाहेबांचे नातू आनंदराज आंबेडकर आणि भीमरावजी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 30 तारखेला मुंबईत उभ्या पावसात आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध करणारा मोर्चा निघतोय. आणि त्याच वेळेला अमित गोरखे आणि जितेश अंतापूरकर हे दोघं एक फलक घेऊन आरक्षणाचं उपवर्गीकरण झालंच पाहिजे म्हणून गॅलरीमध्ये आंदोलन करत होती. ते दृश्य मला अतिशय सुखावणारं वाटलं, अभिमान वाटला. या तिघांचाही अभिमान आहे, कारण ही 3 जण मातंग समाजासाठी लढतायत, मातंग समाजाच्या बाजूनं लढतायत. आणि सॅल्यूट टू आमच्या आमदारांसाठी. काही लोक म्हणतात इन 3 आमदार आहेत तर सगळा मातंग समाज BJPच्या बरोबर आहे, सगळा मातंग समाज RSSच्या दावणीला बांधला आहे, अशी चर्चा होते. म्हणजे आमचे 3 लोक आवाज उठवत आहेत आरक्षण उपवर्गीकरणाच्या बाजूनं, तर अख्खा समाज RSSमध्ये आणि अख्खा समाज BJP बरोबर. आणि यांच्या मोर्चामध्ये जो चर्मकार समाज सहभागी झाला, त्या चर्मकार समाजाचे 6 आमदार BJPचे आहेत. म्हणजे 3 आमदार मातंग समाजाचे आहेत तर आरक्षणाला यांचा विरोध आणि RSS BJPला विरोध. आणि 6 आमदार ज्या समाजाचे BJPमध्ये आहेत त्यांना मात्र सोबत घेऊन आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध. महार बांधवांचं हे कॅल्क्युलेशनच काही समजत नाही आहे. आणि चांभार बांधवांना नेमकं काय म्हणायचं आहे आणि करायचं आहे तेही समजत नाही आहे. असो, महार समाजाला जे समजेल त्या पद्धतीनं ते वागतील, चर्मकार समाजाला समजेल, त्यांची कुवत जशी असेल त्या पद्धतीने ते वर्तन करतील. मातंग समाजाला हे समजलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे म्हटले होते की शेवटच्या झोपडीतल्या माणसापर्यंत सामाजिक न्यायाचा वाटा मिळाला पाहिजे, त्या दृष्टीनं तीच भूमिका घेऊन मातंग समाज रस्त्यावर आणि विधान भवनातही आम्ही लढत आहोत. आणि मला अतिशय आनंद आहे की माझ्या समाजाचे 3 आमदार जरी असले तरी ते वंचितांची बाजू महाराष्ट्रातल्या सर्वोच्च सभागृहात मांडतायत. आमच्या दृष्टीनं भविष्यात आणि आजही ही अभिमानाचीच गोष्ट असेल. समाज जास्त आहे म्हणून वंचितांच्या विरोधात आम्ही भूमिका आमचे आमदार घेत नाही आहेत, न्यायाची भूमिका घेऊन आपली बाजू मांडतायत. आणि म्हणूनच त्यांच्या या संघर्षासाठी त्यांना सॅल्यूट करत असताना मी एवढंच म्हणेन की हे 3 जरी असले तरी महाराष्ट्राच्या विधान भवनामधले मातंग समाजाची ही 3 रत्न आहेत. आणि ही 3 रत्ने या सगळ्या संघर्षात चमकताना दिसत आहेत. आणि म्हणूनच
त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. जय भारत, जय महाराष्ट्र. पाहत रहा लोकसंवाद न्यूज, सत्य जे तुमच्यासमोर.